हिंदीमधील सुप्रसिद्ध लेखक प्रेमचंद मुंशी, बऱ्याच जणांना त्यांच्याबद्दल माहिती असेल. आपल्या मराठी शालेय अभ्यासक्रमात सुद्धा त्यांच्या छोट्या छोट्या स्टोरीज, गोष्टी, कविता इन्क्लुडेड होत्या. त्यामुळे प्रेमचंद मुंशी यांच्याबद्दल बरेच जणांना माहिती आहे. खूप मोठे लेखक होते ते हिंदी क्षेत्रातील. त्या काळच्या ग्रामीण जीवनाच्या कथा, खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ग्रामीण जीवनावरील आधारित कथा त्यांनी त्यांच्या पुस्तकातून मांडलेल्या आहेत. त्यातीलच त्यांचं एक पुस्तक आहे गोदान. हे पुस्तक खरं तर ह्याची ओरिजिनल आवृत्ती हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. हे पुस्तक ग्रामीण जीवन, होरी नावाचं एक पात्र आहे, शेतकरी होता तो. ग्रामीण जीवनावर आधारित आहे आणि त्यातून महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण जीवनाशी कनेक्टेड शहरी गोष्ट. म्हणजे आपला देश पूर्णपणे टोटली शेतीप्रधान होता आणि नुकतंच शहरी टच यायला लागला होता. शहरी जीवनाची चाहूल सुरू झाली होती. होरीच्या कथेशी कनेक्टेडच त्यातून शहरी गोष्ट सुद्धा ह्याच्यात मांडलेली आहे. आणि शहरी आणि ग्रामीण ही गोष्ट इतक्या अफलातूनपणे मुंशीजींनी यात मांडलेली आहे ना की वाचताना अजिबात वेगळेपणा जाणवत नाही. खूप छान स्टोरी आहे. होरीच्या जीवनावर, होरी नावाचा शेतकरी होता, त्याच्या जीवनावर ही कथा आहे. त्याच्याशी कनेक्टेड शहरी जीवनावरील जी कथा आहे ना त्यातली पात्र पण खूप छान आहेत. ओरिजिनल कथा आहे, त्यामुळे वाचताना अजिबात कंटाळा येत नाही. थोडं पुस्तक मोठं आहे पण कथा इतकी छान आणि अफलातून लिहिलेली आहे ना की अजिबात कंटाळा येत नाहीये. प्रेमचंद मुंशीजी यांची खूप सुप्रसिद्ध कादंबरी आहे गोदान. मराठीमध्ये असल्यामुळे गोदान हे नाव आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की वाचा.